नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। आनंदाची बातमी अशी म्हणजे की ई पीक पाहणी ॲप जे आहे तर ते चालू झालेलं आहे। मित्रांनो आता आपण स्वतः मोबाईलवर पीक पेरा आपला नोंदवू शकता, पिकाची माहिती आपली अपलोड करू शकता, जेणेकरून आपल्याला पीक विमा, दुष्काळी अनुदान असे बरेच काही अनुदान किंवा आपल्याला त्यामध्ये शासनाच्या योजना आहेत तर त्याचा लाभ आपल्याला मिळू शकतो। त्यासाठी मित्रांनो ई पीक पाहणी ॲप आपल्याला त्यामध्ये करणे गरजेचे आहे किंवा ई पीक पाहणी ॲपवरून आपल्याला त्यामध्ये पिकाची नोंदणी करणे गरजेचे आहे। त्यामुळे मित्रांनो आता या वर्षीचं म्हणजेच आपल्याला 1 ऑगस्ट 2024चा खरीप हंगामाची ई पीक पाहणी आता चालू झालेली आहे। आज रोजी म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी चालू झालेली आहे। त्यामुळे मित्रांनो ई पीक पाहणी आपण नक्कीच करून घ्या, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या भविष्यामध्ये लाभ जे आहे तर ते आपल्याला मिळू शकतात। मित्रांनो त्यामध्ये आपल्याला पीक कर्ज असो, कोणत्याही गोष्टी असो, त्यासाठी ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे। त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला ई पीक पाहणी करताना जे मागच्या वर्षीचं जे ई पीक पाहणीचं ॲप आहे तर ते आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे आणि त्याचबरोबर प्ले स्टोरवर जाऊन ई पीक पाहणी व्हर्जन 3 हे आपल्याला ॲप जे आहे तर ते सर्च करायचं आहे। त्यामध्ये जे ॲप येईल तर ते आपल्याला डाउनलोड करून किंवा आपल्याला इन्स्टॉल करून त्यामध्ये आपल्याला ई पीक पाहणी करायची आहे। तर मित्रांनो ई पीक पाहणीचं व्हर्जन सुद्धा बदललेलं आहे। आता व्हर्जन जे आहे तर ई पीक पाहणी 3.0.2 हे व्हर्जन आलेलं आहे, TCS या नावाने उपलब्ध झालेलं आहे। तर मित्रांनो ई पीक पाहणी आपल्याला त्या ॲपवरून करायचे आहे। त्यामुळे मित्रांनो आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांची ई पीक पाहणी नक्कीच करा। त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना जमत नाही त्या शेतकऱ्यांनी दुसऱ्या शेतकऱ्याकडून ई पीक पाहणी करून घ्या। जर मित्रांनो आपल्याला ई पीक पाहणी कशी करायची जर समजत नसेल तर नक्कीच व्हिडिओच्या खाली कमेंट करा, आपण ई पीक पाहणी कशी करायची तर त्यावर सुद्धा एक व्हिडिओ नक्कीच बनवू, जेणेकरून आपल्याला मदत होईल। तर मित्रांनो नक्कीच व्हिडिओच्या खाली कमेंट करा। मित्रांनो त्याचबरोबर ई पीक पाहणी आपण का करायची तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। मित्रांनो 29 जुलै या रोजी एक शासनाने GR निर्गमित केलेला आहे की सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये अनुदान मिळणार, पण त्यामध्ये अट अशी ठेवण्यात आलेली आहे की ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली आहे त्या या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे नक्कीच ई पीक पाहणी करा।